श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वामींची सदैव तुमच्या सर्वांवर कृपा राहू दे। तर आज आहे होळी आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता सगळं लागले तयारीला होळीच्याच। पुरणपोळ्या वगैरे करायच्या आहेत, पुरण घालायचं आहे शिजत। आणि त्याआधी मी एक शेल्फ आणला आहे, तो ठेवणार आहे ओट्यावर। म्हणजे ओट्यावर आपल्या तेलाच्या बॉटल्स, मीठ, मसाला वगैरे हे सगळं असं पसरलेलं असतं, तर ते नीटनेटकं राहण्यासाठी एक छोटासा शेल्फ मागवलाय मी Amazonवरून। तर तो आता मी तिथे सेट करते, तर ते तुम्हाला दाखवते मी शेल्फ कसा आहे तो। हे असे रॅक आहेत, हे असे, आणि ह्याच्यावर मार्क केलेलं आहे A, B आणि होल्स आहेत त्या इथे। तर ते स्क्रू देखील दिलेले आहेत हे। तर हे आता असेंबल करायचं आहे आणि एकदम इझी आहे। इथे A आणि इथे B, म्हणजे त्या पॉइंटला हे असं जॉईन करायचं। तर आता हे जॉईन करताना दाखवते मी तुम्हाला। तर प्रथमने असं पटापट मला हे शेल्फ असेंबल करून दिलं आणि मग नंतर मी ते किचनमध्ये नेऊन व्यवस्थित लावलं। आणि आजूबाजूला तुम्हाला आवाज येत असेल तर आमच्या इथे इंटेरियरचं काम चालू आहे खालच्या मजल्यावर, तर त्यामुळे खूप जास्त डिस्टर्ब आहे, आजूबाजूला खूप आवाज येत आहे, तर त्याबद्दल सॉरी। शेल्फ व्यवस्थित जोडून झाल्यानंतर त्याला नीट पुसून घेतलं आणि नंतर देवापुढे ठेवून त्याची पूजा करून घेतली। लहानपणापासून मम्मीने एक सवयच लावून ठेवली आहे की कोणतीही लहान मोठी गोष्ट जरी आपण आणली तरी त्याची पहिल्यांदा देवापुढे ठेवून पूजा करायची आणि नंतर ती वापरण्यात आणायची। नंतर शेल्फ किचनच्या ओट्यावर ठेवला आणि नंतर त्याच्यावर एक एक गोष्टी व्यवस्थित अरेंज केल्या। या शेल्फमुळे ओटाही छान व्यवस्थित नीटनेटका वाटतो आणि छान सगळ्या व्यवस्थित गोष्टी याच्यावर ठेवल्या जातात। आणि थोडं आपल्यालाही बघायला हे छान वाटावं म्हणून ह्याच्यावर एक छोटंसं प्लांट देखील ठेवलं आहे आणि सगळं अरेंज केल्यानंतर आपला शेल्फ हा असा दिसतोय। आणि हे सगळं झाल्यानंतर आत्ता लागले जेवणाच्या तयारीला। पहिल्यांदा पुरण शिजायला घातलं, छान शिजवून घेतलं। त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड देखील घातली। जायफळ स्पेशली मला आवडतं सगळ्या गोड पदार्थांमध्ये घातलेलं, तर जायफळ आणि वेलची असं दोन्हीही घातलं यामध्ये। जेवणामध्ये केलं आहे कटाची आमटी, छोले आणि इथे पुरणपोळ्या चालू आहेत। पुरणपोळ्या मी पूर्णपणे गव्हाच्या पिठाच्याच बनवते, छान मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत होतात ह्या। आणि आता तुम्ही बघताच आहात की किती पातळ झाले आहेत की आतलं पुरणही त्याच्यामध्ये दिसतंय।
तसं आम्ही असं चेक कॉफीची जाळी कुठे आहे? हॅलो फ्रेंड्स, आत्ता आमचं सगळं सकाळचं नैवेद्य वगैरे तर झाला आणि होळिका देवीचं देखील दहन झालं, त्यांचीही पूजा झाली आणि तेही सगळं छान व्यवस्थितपणे सोसायटीमध्ये पार पडलं. आणि आत्ता मी चालले आहे मरुआईच्या देवळामध्ये आणि मग तिथून जाणार आहे माहीमला, माहीम कोळीवाड्यामध्ये. तर ते तुम्हाला दाखवतेच कसं आहे तिकडचं वातावरण. खूप धम्माल असते तिथे आणि प्रत्येक बिल्डिंगची एक वेगवेगळी होळी असते आणि छान सजावट असते तिथे. तर तिकडे आता जाऊच आपण. तर त्याआधी पहिल्यांदा मी जाते मरुआईच्या देवळामध्ये देवीला नमस्कार करण्यासाठी. देवीच्या देवळामध्ये गेलेलो असताना तिथे दादा वहिनीची देखील भेट झाली. तेही तिथे देवीच्या दर्शनाला आले होते. योगायोगाने त्यांचीही भेट झाली.
आपण जे होळिका देवीचं दर्शन घेतलं, तर या मंडळाला मला वाटतं 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गोल्डन जुबली इयर आहे त्यांचं. मस्त डेकोरेशन होतं आणि देवीची सुंदर होती आणि होलिका देवीला पण खूप सुंदर सजवलेलं होतं. आता आपण प्रत्येक ठिकाणी काहीतरी मेसेज देणारे देखावे उभे केले आहेत. तर त्यामुळे इथे सगळे मासे पकडायच्या जाळ्या लावल्या होत्या. आतमध्ये कोळी पण होते. सेल्फी पॉइंट मासे वळत घातले त्याचा सेल्फी पॉइंट. आणि कोळी आणि कोळी मस्त खूपच सुंदर आहे रांगोळी. फुलांची रांगोळी होती पण निसटली आहे वाटतं. शिवाजी महाराजांचं छान आहे ना पेंटिंग. छत्रपती शिवाजी महाराज. समोरासमोर म्हणजे एका लाईनमध्ये 2 होळ्या आहेत.
जत्रेचं वातावरण असतं माहीम कोळीवाड्यामध्ये होळीच्या दिवशी. तर फार गर्दी होती आणि सगळीकडे देखावेही खूप सुंदर होते. प्रत्येक 2 बिल्डिंगच्या मध्ये एक होळी असते आणि खूप छान प्रकारे सजवली जाते ती होळी आणि रांगोळ्या वगैरे खूप छान असतात. सकाळपासूनचा होळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी सगळं सकाळपासूनची तयारी, होळीची पुरणपोळी वगैरे करण्याची सगळी तयारी, नैवेद्याची तयारी आणि एकंदरीत सगळं दिवसभराची दिनचर्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटू पुढच्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.